नमस्कार, मी अरुण जोगदन. अरुण आणि नंदू बोल बच्चन या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की यूपीवरला जो माणूस आहे तो डुकरं पकडण्यात त्याने कशी कला हस्तगत केली याची आपण इतभूत माहिती बघितली. पण आज आपल्या भेटीला एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व येणार आहे. ते म्हणजे असं आहे की आपण मासे कुठं पकडतो? समुद्रात, नदीत, धरणात, कालव्यात. पण हा जो माणूस आहे हा मासे हवेत पकडतो. आणि कसे पकडतो याची माहिती देण्यासाठी ते आपल्याला भेटायला येणार आहेत. तर या दादा. आलो दादा आलो. अरे बाप. नमस्कार. नमस्कार नमस्कार म्हणलं. नमस्कार. इकडे इकडे हा इकडे नमस्कार. तिकडेच नमस्कार. बरं बसा. बसतो कुठे? इथं इथं बसा. इथं. हो इथंच ना. अरे इथं बसा. इथंच म्हणलं मी बसतो. बरं एक काम करा, इथं बसा. बसतो. लय मोठा गोळा आपला. बरं हे तुम्ही कानाला आणि हातात हे काय घेऊन आला आता? ह्याला बघितलं की मासे मला बोलतात हवेत. मासे हवेत बोलतात? हे माशाचं खाद्य. ही जादूची छडी. जादूची छडी. जादूची छडी नेमकी कशी? हिचा उपयोग कसे करतात? हिचा उपयोग मी ह्याच्यासाठी करतो. आता हे बीज आहे ना. बीज. बीज. हा बीज म्हणजे जे आपलं झाडाचं बी असतं ते ना? हो नाही हो. बीज बीज वीज. अच्छा माफ करा दर्शकांनो, मला वीज आणि बीज यातला थोडा फरक कळाला नाही. बीज विजेचं काय म्हणत आपण? मान्यवर तुमचा मोठा घोळ झालेला आहे. मी बीज बोलतोय. बीज. हा मी वीजच बोलतोय ना. मी पण बीज. बीज झाडाचं बी. अरे बीज म्हणजे बियाणं. बियाणं माशाचं बियाणं मी ह्याच्यात टाकतो. अच्छा अच्छा. मासे थोडे मोठे झाले हा. की त्याला हवेत सोडायचं. हा. हवेत सोडायचं. ही दादूची छडी फिरवायची. हा. हवेतच जगतात ते. बरं हवेत ऑक्सिजन कसा मिळतो मग त्यांना? ही दादूची छडी कशासाठी? ही कशासाठी? ही हवेत लगेच ऑक्सिजन त्यांचं खाद्य सगळं तिथं पुरवतो मी त्यांना. आणि हे कानाला जे हिरवे पाले फुटले तुमच्या ते? हा हे माझी निशाणी. ते लगेच मला बघून बोलतात की मालक आले, मालक आले. अरे वा 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 वा. आणि तुमचा एक डोळा इकडे एक तिकडे असं याचं कारण काय आहे? हे डोळ्याचं रहस्य काय आहे? लहानपणापासूनच हे आई वडिलांना रहस्य माहिती आहे. आई आणि वडा हे दोघांचे? अरे आई वडिलांना रहस्य माहित ते. अच्छा आई वडिलांना. दर्शकांनो पुन्हा मला माफ करा, या ठिकाणी माझी थोडीशी गफलत झालेली आहे. आई वडील असं त्यांना म्हणायचं होतं. बरं मला सांगा की तुम्हाला असा हा थॉट कसा निर्माण झाला की आपण सायंटिस्ट आहे? सायंटिस्ट. हा मग तुम्हाला का असं वाटलं की आपण हवेत मासे तयार केले पाहिजे? आता मला सांगा, पाण्यात तर कोणीही मासे पाळत, बरोबर, पण हवेत मासे पाळले पाहिजे का नाही कोणीतरी? म्हणजे हवेत मासे पाळावे असं तुम्हाला कोणी केलं नाही? अरे हे काय म्हणजे नाकाचं? हे मासे मला सिग्नल देत आहेत ना, बोलवतात पटकन. बरं आता मला सांगा तुमच्या आजूबाजूला किती मासे आहेत? आजूबाजूला नाही हो, माझ्या त्या फ्लॅट मध्ये ना, म्हणजे आमचा प्लॉट आहे मोठा हवेत. अच्छा प्लॉट. अच्छा प्लॉट. मच्छी पालनचं ते हौद असतो ना, पाण्याचा हौद. हा पण तुम्ही तर आताच बोलले की मी हवात मासे पाळतो. मग पाण्याचा हौदातून बीज काढायचं, हवेत टाकायचं दादा. पण तुम्ही मी किती वेळचा नोटीस करतो की तुम्ही तिकडे बघून बोलताय. मी इकडे आहे, एक तर कॅमेरा समोर आहे. हो तिकडेच बोलतो. इकडे इकडे इकडे. अच्छा इथे आहेत का तुम्ही? हे किती? ते 5. अरे बा. पण मला सांगा जर एखाद्याला हे असे हवेत मासे पाळायचे असतात तर त्याला काय केलं पाहिजे? आता तेच सांगितलं ना मी. ही छडी घेऊन जायचं, बीज तयार करायचं आणि हवेत सोडायचं. हे दाताच्या खिंडीतून पण मासे जात असते नाही? नाही हे बायकोनी लात मारली त्याच्यामुळे ही बचावी पडली पूर्ण. खालची वाचाळी. दर्शकांना पुन्हा मी तुम्हाला सांगतो की आपल्या बायकापासून सावध राहा, नाहीतर असे तुमचे हाल होऊ शकतात. सिग्नल यायला म्हणजे ठीक आहे. आपली राहिलेली जी एक गोष्ट आहे आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. आणि असेच माहितीसाठी आमच्या अरुण नंदू बोल बच्चन या यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. या धन्यवाद. इकडे मी कुठं? इकडं. धन्यवाद.